नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लीलामाधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक। विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपला हा व्हिडिओ फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर बघत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून जी काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून जी काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत इझिली 2026 च्या ऍडमिशन रिगार्डिंग ती तुमच्यापर्यंत पोहोचेल। ओके, हा आजचा जो व्हिडिओ आहे थोडासा वेगळा असेल, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांचे आणि पॅरेंटचे कॉल आले आहे की सर असा कोटा आहे जो काही स्पॉट राऊंड व्हायचा तो स्पॉट राऊंड बंद झालाय, आता क्लोज झालाय, म्हणजे त्याचा काही कट ऑफवर परिणाम होऊ शकतो का? तर लक्षात ठेवा, तुमचा कट ऑफवर परिणाम म्हणजे लक्षात ठेवा स्पॉट राऊंड म्हणजे काय आता हे लक्षात घेऊ आपण। कॉलेज पातळीवर जे काही ऍडमिशन व्हायचे ते म्हणजे नेमकं लक्षात घ्या की काय होते। हे बघा, हे एमबीबीएस आणि बीडीएस साठी होते। ग्रुप ए म्हणजे एमबीबीएस आणि बीडीएस, ग्रुप बी म्हणजे बीएमएस बीएचएफ आणि ग्रुप सी म्हणजे फिजिओथेरपी आणि अलाइड कोर्सेस, बरोबर आहे। तर ग्रुप ए चे जे काही ऍडमिशन होते एमबीबीएस आणि बीडीएस साठी, तर ते ऍडमिशन होते हे जे काही सगळे राऊंड एसटी वॅकन्सी राऊंड झाल्यानंतर एक मोपअप राऊंड झाल्यानंतर एक स्पॉट राऊंड होता। स्पॉट राऊंड म्हणजे फिजिकली राऊंड, फिजिकली म्हणजे तो एक नोटीस सीईटी सेल नोटीस पब्लिश करेल आणि कॉलेजला जाऊन तुम्हाला ज्या कॉलेजला सीट आहे सीट मॅट्रिक्स आल्यानंतर कोणत्या कॉलेजला किती जागा व्हॅकंट आहेत कॅटेगरी वाईज आदल्या दिवशी नोटिफिकेशन येईल, 2 दिवस तुम्हाला मिळतात। तर प्रत्येक कॉलेजला तुम्हाला ऑफिशियली त्यांच्या वेबसाईटवर कॉलेजच्या तुम्हाला मेल करायचा असतो, कॉलेजला मेल करायचा असतो, तुमचे अटॅच डॉक्युमेंट सुद्धा त्याला मेल करायचे होते आणि नंतर तिथं तुम्हाला ऍडमिशनसाठी जायचं होतं। तर इथं कसा पर्याय होता, जरी ऑफिशियली सर्व गोष्टी व्हायच्या तर यात बऱ्याच काही गोष्टी कॉलेजच्या हातात होत्या, पण म्हणजे ऑफलाईन पद्धतीने ऍडमिशन व्हायचं, ती लिस्ट सुद्धा जी काही पब्लिश लिस्ट व्हायची ती सुद्धा कॉलेजच्या वेबसाईटवर पब्लिश व्हायची, जे की सीईटी सेलला अपलोड म्हणजे पब्लिश होत नव्हती। मग यामध्ये काय काही कॉलेजचं जी काही फीस असेल, डोनेशन असेल किंवा अदर फी सुद्धा कॉलेज घेत होतं, काही कॉलेज जे काय असतील मेरिट वाईज ऍडमिशन घेत होते, कारण की जे काय आहे ते ऑफलाईन पद्धतीने होती, तिथं ऑनलाईन नाही। आता ऑफलाईन जर म्हटलं तर तेवढं तुमच्याही लक्षात आहे की ऑफलाईन जे काही कॉलेजच्या हातात असेल म्हणजे तिथं काय गडबड होऊ शकते या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहितीच होत्या। हे आतापर्यंत होतं, पण या वर्षीपासून आता काय झालेलं आहे की जे काही स्पॉट राऊंड आहे जो फिजिकली राऊंड आहे तो पूर्णपणे बंद केला, बरोबर आहे। मग कट ऑफवर त्याचा परिणाम पडेल का? तर हो, 100% कट ऑफवर परिणाम पडेल, जे की राऊंड आता जोपर्यंत शीट भरणार नाही तोपर्यंत राऊंड होतील, बरोबर आहे। मग हा फायदा कोणत्या विद्यार्थ्यांना होऊ शकतो? जे विद्यार्थी बॉर्डर लाईनला आहेत, फॉर एक्झाम्पल 1 लाख बिलो जर तुमची रँक असेल तर सेमी गव्हर्नमेंट तुम्हाला 110% शीट तुम्हाला मिळते। फॉर एक्झाम्पल विचार केला आपण तर 93 to 94 स्टुडंट, 93 to 94 स्कोर जर असेल एक ओबीसी कॅटेगरीला समथिंग, तर त्याची रँक ही 1 लाखच्या बिलो आहे, बरोबर आहे। तर मग अशा विद्यार्थ्यांना जे आहे हे त्या विद्यार्थ्यांना जास्त याचा फायदा होतो। आणि त्यापेक्षा सुद्धा कमी एक 490 असेल किंवा रँक जी आहे आपली 1 लाख रँक किंवा वर 100 असेल, 90 असेल, तर असा जर रँक असेल तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा याचा फायदा होऊ शकतो, बरोबर। एससी आणि एसटी विद्यार्थी जर सोडले तर बाकी विद्यार्थ्यांना जे कॅटेगरीमध्ये विद्यार्थी आहेत ते सोडले तर का फायदा होऊ शकतो? कारण की आता तुमचा फॉर एक्झाम्पल जो काही लास्टचा जो काही कट ऑफ असतो तो दरवर्षी प्रमाणे विचार केला तर 470 475 हा मागच्या वर्षीचा कट ऑफ होता, ओके। तर आता काय आहे, आणि ज्या सीट आहेत फॉर एक्झाम्पल काही असे कॉलेज आहेत, मी नाव घेणार नाही, असे काही कॉलेजेस आहेत की अशा कॉलेजला एक 15 ते 20 सीट 25 सीट, काही कॉलेजला 50 ते 60 सुद्धा सीट ह्या व्हॅकंट राहत होत्या स्पॉट राऊंडला म्हणजे फिजिकल राऊंडला। मग ह्या सीट ज्या आहेत त्या सर्व मॅनेजमेंट कोट्याच्या सीट, मॅनेजमेंट कोट्याला सर्व सीट जायच्या, हे फिजिकल ऍडमिशन होते, ज्यामध्ये सर्व कॉलेज ह्या जे काही कॉलेजच्या हातात सर्व हे सीट होत्या। मग विद्यार्थ्यांना जे काही अमाऊंट असेल, जी काही फीस असेल ती आकारण्यात येत होती, प्रत्येक कॉलेज वेगवेगळं असेल ते, बरोबर आहे। तर यामध्ये जर 50 सीट किंवा 60 सीट असतील एका कॉलेजला किंवा 20 25 10 15 सीट असे ओव्हरऑल कमीत कमी 300 ते 400 सीट ह्या एक्स्ट्रा म्हणजे शेवटच्या राऊंडला स्पॉट राऊंडला फिजिकली साठी ह्या येत होत्या, बरोबर आहे। तर आता जोपर्यंत सीट भरणार नाही तोपर्यंत हे राऊंड चालत राहतील, बरोबर आहे। तर त्याच्यात पर्याय काय आहे तुम्हाला, जर आता जसं 475 ओके 475 470 पर्यंत जर फॉर एक्झाम्पल लास्टचा मेरिट गेला किंवा यावर्षी जर एक्झाम्पल दिला आपण स्पॉट राऊंड जर फॉर एक्झाम्पल स्पॉट राऊंड झाला असता तर एक 493 495 आसपास सेमीचं मेरिट गेलेलं असतं, बरोबर आहे, पण क्लोज झालेला असता आणि शेवटी तो स्पॉट राऊंड जर आला असता, बरोबर आहे। तर स्पॉट राऊंडला जे काही कमी स्कोर आहे, जे क्वालिफाय विद्यार्थी जिथं त्यांचं ऍप्लिकेबल आहे पूर्ण फीस भरायला किंवा डोनेशन द्यायला, तर ते विद्यार्थी जे स्पॉट राऊंड साठी सीट होत्या तर त्या ठिकाणी ते विद्यार्थी निघून जात होते, बरोबर आहे। पण आता त्या सीट ज्या आहेत त्या सीट सुद्धा मेरिट वाईज भरल्या जाणार आहेत।
मेरिट वाईज जर भरलं तर त्याच्यात काय आहे, मेरिट वाईज भरलं म्हणजे जे बॉर्डर लाईनला विद्यार्थी आहेत मुळीच 100% 10 ते 15 मार्कांनी कट ऑफ हा कमी येऊ शकतो. हे लक्षात ठेवा, हा माझा व्हिडिओ लक्षात ठेवा. मी जे काही बोलतो ते क्लेरिफाईड बोलतोय. जो काही कट ऑफ यावर्षी जाणार होता, फॉर एक्झाम्पल मी जसं तुम्हाला 2 मिनिटं आधी सांगितलं 493 ओबीसीचा जर आपण विचार केला, ओके, त्याची 1 लाख बिलो रँक होती, तर एक 7 ते 8 किंवा जास्तीत जास्त 10 मार्कांनी सुद्धा कट ऑफ कमी जाऊ शकतो. याचं कारण आहे की स्पॉट राऊंड जो फिजिकल राऊंड होता तो बंद केलेला आहे. त्याचा बराच इम्पॅक्ट पडून हा जे काही राऊंड थ्रू ऍडमिशन होतात अशा विद्यार्थ्यावर पडू शकतो. जे बॉर्डर लाईनला विद्यार्थी आहेत, जे रिपीट साठी तयारी करत होतील, हा सुद्धा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांनी बघा, म्हणजे याचा सुद्धा त्यांना बेनिफिट हा होऊ शकतो. आणि जर तुम्हाला खरंच व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल. आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जी काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके. आणि आतापर्यंत जर तुम्ही काउन्सिलिंग कुठे जॉईन केली नसेल किंवा आमच्या थ्रू तुम्हाला स्टार्ट टू एंड सर्व प्रोसिजर करून घ्यायची असेल, डिस्क्रिप्शन मध्ये सर्व नंबर आहेत स्टाफचे, तुम्ही कॉल करा, कॉन्टॅक्ट करा. जी काही इन्फॉर्मेशन असेल कॉलवर विचारा, किंवा मला जर भेटायचं असेल तर ऑफिसला नक्की व्हिजिट करा. तुमचं जे काय असेल ते 100% मार्गदर्शन चांगलं करून तुमचं ऍडमिशन कमीत कमी खर्चामध्ये किंवा मेरिट थ्रू कसं आम्हाला करता येईल हे आम्ही सर्व याच्यावर तुम्हाला प्रलंब करतो. ओके. जर हा व्हिडिओ खरंच महत्त्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.